तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपकी आवडती यूट्यूब चॅनल में, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग। तर आताचा आपला अजून एक नवीन चॅलेंज आहे, स्वतः शोधून काढलाय। सगळी पोरं आहे की नवीन नवीन चॅलेंज शोधून काढतात। आणि दुसरं चॅलेंज असं आहे की जो 15 सेकंड मध्ये सर्वात जास्त जगलिंग करेल, आपल्याकडे स्टॉप वॉच सुद्धा असणार आहे, ज्याच्यामध्ये बघू शकताय बघा आपण स्टॉप वॉच वगैरे सगळं लावणार आहोत। तर त्या स्टॉप वॉच नुसार जो 15 सेकंड मध्ये सर्वात जास्त जगल करेल तो हा चॅलेंजचा विनर असणार आहे। आणि हे कोण कोण होत आहेत, हे कोण कोण चॅलेंज मध्ये इन्क्लूड आहेत? सगळेच ना? तू पण आहेस ना? तू मग अथर्व आणि यश तरी नाही आहे, तर आम्ही 4 जण करणार आहोत, मोनिश, मी, गुड्डू आणि मनोज। तर बघूया मित्रांनो कोण हा चॅलेंज जिंकतो परत। 15 सेकंड मध्ये सर्वात जास्त जगेल करेल तो हा चॅलेंजचा विनर असणार। आणि इथे स्टॉप वॉच अथर्वने लावलेला बघा, मितेशनी आपलं हे लावलेलं आहे स्टॉप वॉच। तर 15 सेकंदाच असणार आहे। 15 सेकंड मध्ये जास्त, 15 सेकंड की 30 सेकंद जाऊया? 30 ठेव 15 सेकंड मध्ये 3 सेकंद आहेत ना, तो बोलून स्टार्ट करण्यामध्ये जाणार आहे। का बोलू? अच्छा तुझं का? 3, 2, 1 स्टार्ट असं बोला मग काय नाही दिसेल ना, टायमर पण दिसेल। 30 लाव। 30 तू स्टार्ट केलंस ना की आम्ही 30 लाव, आमचे 10 तरी होतील। 30 मधले 10 असे बॉल आणि बॉल परत घेऊ शकतो 3, 2, 1 स्टार्ट बोला। बॉल परत घेऊ शकतो ना गेला तर। 30 सेकंदात कसंही काय, 30 सेकंद बॉल बाहेर समज गेला परत उचलून परत कंटिन्यू। आपण मी जिंकण्याचा प्रयत्न करणार बघूया कसा पण आहे। हा घे ना। 3, 2, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 पटकन घे ना। 47 48 49 50 लास्ट 8 सेकंड 50 1 2 3 4 5 6 3 2 1 0 58 जगल झालेली आहे 30 सेकंदात। हो 50 आणि 8 चालतं रे। तर मराठी अंकांचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे थांब 30 सेकंदामध्ये मनोज आहे। हा मनोज करतोय आता। ओके तर माझी 58 झालेली आहे। जर मनोजला माझं चॅलेंज बीट करायचं असेल तर त्याला 58च्या वरती जास्त करायला लागणार आहे। तर मनोज म्हणजे हा, तर टायमिंग लावलेला आहे आपण इकडे बघू शकता। हे बघा आपण इथे स्टॉपवॉच वगैरे सगळं प्रॉपर तयारी, गुड्डू वगैरे सगळे प्रेशर मध्ये। आणि 3 2 1 स्टार्ट। 1 2 3 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 31 32 33 34 36 37 38 39 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले 60 झाले। आई झोला कोण टीम येणार काय टेन्शन आलं की? हे गुड्डू आहे गुड्डूनी 62 करायचे, 62 30 सेकंदात। अरे असू दे, तरी पण तिसरा आलास तरी आपल्याच परत चॅलेंज होणार आहे खोळ्या। नाही तुमच्यातच करा। टॉप 2 डायरेक्ट हा गेम। 2 1 गो 1 2 3 3 4 हे ना पकडायचं 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 बॉल मागते गुड्डू 23 24 25 26 27 28 29 30 31 5 सेकंद राहिले, 31 झालेले, 32 33 34 35 36 37 आणि 37 झालेले आहेत गुड्डूचे। आणि मोनुषला जर, मला असं वाटतंय की मनोज आणि माझ्यामध्ये फायनल होणार आहे। प्रेशर आले, प्रॅक्टिस बिटीस काय नाही, घे 3 2 हे 37 झाले गुड्डू, लक्षात ठेव। 3 2 1 स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 हे बॉल आहे त्याचं, मग आहे 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, हे होतील 28, 29, 30, छोटे मार 31, 32, चॅलेंज करत कर कुठे 32 झाले. अरे मेला 32 पर्यंत आलेला तर 7-8 करायचे होते. आणि मोनिशला हरवलं गुड्डूला हरवलं. गुड्डूनी मोनिशला हरवलं. आता फायनल आहे गुड्डू नाही मोनोज आणि माझ्यात फायनल आहे. तर मित्रांनो टॉप 2 आलेले आहेत केरू विथ 58 जगल्स अँड मनोज विथ 60 जगल्स. त्यांच्यामध्ये फायनल होणार आहे. तर परत एकदा 30 सेकंडचा राऊंड आमचा सुरू होणार आहे. हा बॉल जर गेला तर तोच घेऊन येणार आहे. 3, 2, 1 स्टार्ट. मराठी अंक 40 मध्ये माहिती. अशा प्रकारे केरूने 70 जगल केलेले आहेत 30 सेकंदात. तर मनोज याचं टार्गेट राहील 71, दॅट इज 71 जगल्स टू बीट केरू अँड विन द फायनल्स. हाऊ आर यू फिलिंग मनोज? तू करशील का? ट्राय. तुला काय वाटतं 70 मारलेस तू, हा 71 मारेल काय? करू शकतो. मगाशी मी 57 मारले, त्यांनी 61 मारले. आता मनोज कडे 1 ऍडव्हान्टेज. 1 स्टार्ट. मनोज स्वतःहून मोजतोय, यांच्यावर विश्वास नाही म्हणून. दोन ह्याच्यात 69 याचा फेवरेट अंक असल्याने 69 यांनी मारलेला आहे आणि यांनी 71 मारलाय. तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, आमच्या ब्लॉग मध्ये यायचं असेल तर कुठून रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून कोणी येऊ शकता. आमची चॅलेंज लावू शकता. तुम्ही जिंकला तरी आम्हाला आनंद, आम्ही जिंकलो तरी तुम्हाला आनंद. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटा. आमचं पुढचं नवीन चॅलेंज ह्याच्यापेक्षा जबरदस्त असणार आहे. धन्यवाद. आमचा ब्लॉग एंड झाला नव्हता तर शेवटची एक केरू आज जगलिंगच्या कॉम्पिटिशन जिंकल्याबद्दल दोन्ही जिंकल्याबद्दल स्वागत केलं जातंय. ब्लॉगचे मालक धन्यवाद. हा त्यांनी स्वागत बोललेलं होतं, त्यामध्ये मराठीचा जरा चुका होतात. चला हा परत एकदा हार्दिक अभिनंदन केरू याचे. आज आपल्या जगलिंग आणि वन टच कॉम्पिटिशन झाल्याबद्दल केरू हा प्रथम मानकरी ठरल्यामुळे त्याला पुष्पगुच्छ घेऊन त्याचं अभिनंदन केलं. धन्यवाद. पण हा तू पार्टी काय करत होतास? पार्टी ब्लॉगच्या पार्टी काय